आपण झणझणीत अशा मिसळ पावची रेसिपी बघूयात. तर 2-3 कांदे आणि खोबऱ्याचा तुकडा आपण छान भाजून घेतला आहे. मटकी एका बाजूला आपण शिजायला ठेवली आहे. मटकी छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला मऊ होईपर्यंत. आता काही खडे मसाले घेऊन आपण ते भाजून घेणार आहोत. तर ह्यासाठी आपण हा मिसळ मसाला आपण तयार करणार आहोत. त्यापासून तीळ, काळी मिरी, लवंग, खायची वेलची. आता ह्यामध्ये आपण तिखट आणि धणे पावडर ॲड केली आहे. आता हे आपले कांदा, खोबरं आणि लसूण हे आपण ह्याची पावडर मस्त पेस्ट अशी करून घेणार आहोत. हे आपण मिसळचा मसाला तयार करून घेतलेला आहे. आता आपण मिसळ तयार करायला घेऊयात. आता एका कढईमध्ये तेल टाकून त्यात मोहरी आणि जिरे टाकून घेतली आहे. त्यानंतर एक कांदा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा परतला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो मस्त अशी झणझणीत मिसळ लागते. आपण मिसळ मसाला घरी बनवला आहे त्यामुळे खूप छान चव लागते. आता कांदा आणि टोमॅटो आपल्या व्यवस्थित परतून झालेला आहे. तर त्यामध्ये आपण खोबरं आणि कांद्याचं वाटण करून घेतलेलं आहे त्यात घालून घेणार आहोत. ते देखील आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटोसोबत हे वाटण आपण छान परतून घेणार आहोत. वाटण मात्र छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 ते 3 मिनटं आपण हे वाटण परतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये हळद, आपल्याला लागेल तसं तिखट, आणि आपण जी मिसळ मसाला तयार केला तो आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे परत सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. छान मस्त असं आपली ग्रेव्ही तयार होणार आहे. मस्त सगळे मसाले टाकून आपण हे छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मटकी टाकून घेणार आहोत. मटकी आपली छान शिजलेली आहे. तर यामध्ये परतून घेऊन त्यामध्ये आपण हवं तसं पाणी टाकून घेणार आहोत. जे आपण मटकी उकडले होतं तेच पाणी आपण ठेवलेलं आहे, तेच पाणी वापरणार आहोत. मस्त असे घट्टदार तर्री आपली झालेली आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याला चांगली उकळी आणून घ्यायचं आहे आणि मस्त आपली झणझणीत अशी तर्रीदार मिसळ तयार आहे. आता आपण एका बाउलमध्ये मटकीची तर्री, कांदा, फरसाण आणि लिंबू टाकून पावसोबत तयार आहे आपली मिसळ पाव.